आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा अंतिम भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे भाग ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 32. पट्टी करून झाली आणि मानसी फर्स्ट एड किट खाली घेऊन गेली. आरुष तिचा हात हातात पकडून बसला होता. दोघंही एकमेकांकडे पाहत होते, जणू दोन मनांचा मुकसंवाद चालला होता. तीच स्वतःहून म्हणाली, आय एम सॉरी आरुष. परी, तुझा पैसा अडका नको होता. मला वाटल्यास तू चेक करू शकतेस तुझे अकाउंट. ते मी कालच केलेत आरुष. थँक गॉड. पण म्हणजे तरीही अशी बोललीस मग मला? सकाळीही मी रागाच्या भरात तुला बोललो, कारण तेव्हाही तू लगेच रागाच्या भरात माझ्यावर आरोप करून रिकामी झालीस. तेव्हा मी आलो होतो खरंच तुझ्यापासून तुझ्या जवळच्या माणसांना दूर करायला, म्हणजे निदान तुला जाणीव तरी व्हावी आपलं माणूस दूर गेल्यावर काय वाटतं त्याची, तेही आपल्याच रागामुळे. फार काही करावं लागणार नव्हतं मला, त्यासाठी तुझा राग पुरेसा होता या गोष्टीला, आणि झालंही तसंच. तुझ्या कंपनीत येणं, तुझ्या जवळ येणं, हे सगळं माझ्या प्लॅनमध्ये होतं, पण प्रेम खोटं नव्हतं. हा माझं ठरवलं तर खूप काही करायचं होतं, पण साला हे प्रेम कधी काय करून घेईल सांगता येत नाही. प्रेमात पडलो तुझ्या, आणि मग तुझ्याशी वाईट वागता आलं नाही, कारण खरं तर तसे संस्कारच नव्हते माझ्यावर. मी माझ्या बाबांचा मुलगा होतो आणि आहे. तुझ्या पासबद्दल मला जसजसं कळत गेलं आणि मला हे समजत गेलं की प्रत्येक माणूस मुळात वाईट नसतो. तुझ्या रागाला काहीतरी कारण आहे, मग नाही जमलं मला तसं वागायला. पण परी, राग चांगला नाहीये. पाहिलंस ना तू, तो कसं आपलं नुकसान करतो. हो, पण आता यावर करायचं तरी काय मला नाही समजत आहे. स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात ना आरुष. मग माझा हा स्वभाव उद्या आपल्यात पुन्हा असंच काही घडवून तर नाही ना आणणार? असं काही नाही होणार. सरावाने स्वभाव देखील बदलता येऊ शकतो परी. स्वभाव म्हणजे काय असतं ग? एखादी गोष्ट वारंवार केल्याने सवय बनते, आणि ती सवय तशीच कंटिन्यू केली की तो स्वभाव बनतो. म्हणजे सुरुवातीला ती सवयच असते ना. मग आपल्याला फक्त शांत राहायची आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि त्यावर अंमलबजावणी करायची असते. आपल्याला मनापासून बदलायचं आहे हे जर का तू ठरवलं असशील तर तुला कोणीच अडवू शकत नाही. पण परी, तू बदलते आहेस हे खरं आहे. आधीची परी लगेचच निर्णय घेऊन रिकामी व्हायची. यात देवही बदल करू शकत नसायचा. एक घाव दोन तुकडे करणारी परी काल रात्री सगळं समजल्यावरच सगळं संपवू शकत होती. तरीही तिनं दुसऱ्या दिवसाची वाट पाहिली. विचारपूर्वक प्रिशा आणि मानसीला बोलावून त्यांच्यासमोर मला एकट्याला जाब विचारला. आता मला एकट्याला विचारलं असतं तरीही मी बोललो असतो परी. पण ठीक आहे, म्हणजे बदल घडतोय, नाही असं नाहीये. स्वयं शुअर ते तू हेही करू शकतेस. थँक्स आरुष. प्रॉमिस कर मला आधी असा पळपुटेपणा पुन्हा करणार नाहीयेस. तो हात पुढे करत म्हणाला. प्रॉमिस आरुष. पकडलेला तोच हात ओढत त्याने तिला जवळ ओढलं आणि तीही त्याच्या मिठीत शिरली. आय लव्ह यू आरुष. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू परी म्हणत तो मात्र तिला थोपटत राहिला. दोघांच्याही मनातले किंतु परंतु निघून गेले होते आणि मनावर साचलेलं सगळं मनप आता पूर्ण हटलं होतं. तिची ममा गेल्यापासून परी आरुषच्या मदतीने आता सगळ्या दुःखातून बाहेर येत होती. सगळे विधी वगैरे झाले. परी आणि आरुष त्या दिवशी ऑफिसमध्ये गेले. एव्हाना आरुषलाही कळालं होतं की हे सगळं तिला अखिलने सांगितलं होतं. मग काय, त्याला एकदा तरी भेटणं हे बनतच होतं. आरुष त्याला भेटायला जाणीवपूर्वक आलेला. दोघंही आत येतात सर्व स्टाफनी आरुष आणि परीला गुड मॉर्निंग केलं. ते तिथून लगेचच अखिलच्या केबिनकडे निघाले. केबिनचं दार उघडलं तर अखिलचं लक्ष डोअरकडे गेलं. समोर पाहतो तर परी मॅम आणि सोबतच आरुषही.
तसा तो पटकन उभा राहिला. मॅम, तुम्ही? माझ्याकडे काही काम? हो, तुझ्याकडेच काम आहे. बरं का आरुष, यानेच सांगितलं होतं मला सगळं काही तुझ्याबद्दल, परी म्हणाली. अच्छा, मला वाटलेलंच. हो, म्हणजे खरंच होतं ना ते मॅम. मी थोडीच खोटं बोललो किंवा वाढवून चढवून तुम्हाला काही सांगितलं. तो वरून काही चुकलं नाही या आविर्भावात म्हणाला. बोल, काय नक्की काय हेतू होता तुझा हे सगळं परीला सांगण्याचा? आरुषने विचारलं. काही नाही, म्हणजे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. मला नाही पटलं, मग मी बोललो. प्रामाणिक आहे मी. मीठ खाल्लं या कंपनीचं. हो, रिअली? खरंच एवढंच होतं अखिल? आरुष त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. हो, बस एवढंच होतं, तो नजर चुकवून म्हणाला. खरं सांग ना, जळत होतास माझ्यावर. कसं आता सांगू मी परीला तू त्या दिवशी माझ्यासमोर जे बोलत होता? काय काय बोललो मी? तो अडखळत म्हणाला. काय आरुष, काय म्हणत होता हा? परी मध्येच विचारू लागली. हेच की. सांगू? मला विचारत होतास ना. परी मॅमला कसं पटवलं? मला पण सांगा. सांगू तिला तू हे असं काही विचारत होतास? तो शेवटचं वाक्य त्याच्या कानात बोलला तसा तो नरमला. सॉरी आरुष सर. परी मॅम, आय एम रिअली सॉरी. पण मी याच्याही आधीपासून इथे जॉब करत आहे. पण मला हवं तसं इन्क्रीमेंट, आय मीन. पाहिलंच परी. असो अखिल, मनात आलं असतं तर तुला आत्ता घरी पाठवू शकत होतो. मग कसं नाही आलं असतं तुला इन्क्रीमेंट? पण नाही रे करायचंय मला तसं. हो अखिल, प्रामाणिकपणे काम कर. लवकरच तुला हवं तसं इन्क्रीमेंट मिळेल. पण यावेळी तू असं काही केलं होतंस की काढून टाकणार होते मी तुला. ते की आरुषने मला थांबवलं म्हणून तू इथं आहेस, लक्षात ठेव, परी म्हणाली. हो अखिल, एक सांगू, असं समोरच्या व्यक्तीशी ईर्ष्या करून त्याला बाजूला करून नाही पुढे जावं. दम नसतो रे यात. खरंच तो चुकीचा असेल तर ठीक आहे, पण नसेल तर विचार कर ना, एखादा प्रामाणिकही असू शकतो. उगाच आपल्यामुळे त्याच्या आयुष्याचं सगळं गणित बदलू शकतं नाही का? हो सर, सॉरी. बाय द वे, सॉरी म्हणू नकोस. मीच खरं तर तुला थँक्स म्हणेन. तुझ्यामुळे परीला खरं कळलं ते बरंच झालं. माझं काम हलकं केलंस तू. मलाही तिला सांगायचं होतं, हिंमत नव्हती होत माझी, पण झालं तुझ्यामुळे. थँक्स, आरुष म्हणत होता आणि तो मात्र मान खाली घालून उभा होता. बरं, आता जास्त विचार करू नको. पहिल्यासारखं काम कर. आता सगळं तुलाच पाहायचंय, मी नसणार आहे. येस सर. परी, चल मग जाऊया, म्हणत आरुष तिच्यासोबत तिच्या केबिनमध्ये आला. थोडा वेळ एकमेकांसोबत बोलून तो त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. परी आता स्वतःच्या रागावर कंट्रोल करण्यासाठी मेहनत घेत होती. मेडिटेशन्स करणं, पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी काही खास व्हिडिओ पाहणं, सकाळी प्राणायाम करणं, हे सगळं तिच्या शेड्यूलमध्ये ॲड झालेलं. हे करत असताना तिची खास मैत्रीण मानसीही यावेळी पुन्हा तिच्यासोबत होती. आरुष तर होताच. त्याचमुळे तिच्यात आपोआप तो चांगला बदल होऊ लागलेला. शिवाय आणखी एक मेंबर लवकरच ॲड होणार होता. अहो, तुम्ही काही वेगळा विचार करू नका. ती होती आरुषची आई. तिच्या तब्येतीत आता सुधारणा होत होती. परी आणि आरुष मिळून तिला अधूनमधून भेटायलाही जायचे. त्याच्या आईची त्या ॲक्सिडेंट आणि त्या आधीची काही मेमरी थोडी लॉस झालेली, पण ती आता बोलू शकत होती आणि आरुष परीला ओळखतही होती. आरुषची आई घरी आली आणि घरातलं वातावरण छान बदल होऊ लागलं. परीच्या ममाची कमी त्याने आपोआपच भरू लागलेली. इतक्या वर्षांनी परतलेली आई हसू बोलू शकत होती, म्हणून आज आरुष आणि परीने घरीच एक छोटी पार्टी आयोजित केली होती. प्रिशा, मानसीलाही घरी बोलावलं होतं. आरुषचा मित्र शिरीष यावेळी घरी आला होता. एक केक आईच्या हस्ते कापण्यात येणार होता. सगळी तयारी झाली होती. परीला तयार व्हायला वेळ लागत होता, कारण करीना ती आज लग्नानंतर पहिल्यांदा साडी ट्राय करत होती आणि मानसी तिची हेल्प करत होती. आज होणार आहे का आवरून परी?
आरुषने आत डोकावून हसत विचारलं. अरे झालंच, हे काय, छान वाटते ना मानसी? नक्की? परी मानसीला विचारत होते. हो परी, छान वाटत आहे. वाटल्यास आरुषला विचार, मानसी म्हणाली. मग मी आत आलो तर चालेल का? म्हणजे समजेल मला तरी. तो म्हणाला. तशात दोघी हसल्या. परी, मी बाहेर आहे, तू ये म्हणत मानसी बाहेर निघून गेली. तसा तो आत आला. काही काय बोलत असतोस तिच्यासमोर? काय विचार करेल ती? काय विचार करेल म्हणत तो तिच्या अगदी जवळ आला. आता सांगणारेस का काही? कशी वाटते ही साडी? सांगू म्हणत तिच्या गालाजवळही त्याचे ओठ पोहोचलेले आणि तिच्या भोवती त्याच्या हातांची मिठी. सोड रे, सगळे बाहेर आहेत, तू पण ये पटकन आवरून म्हणत ती त्याला बाजूला करत हसतच बाहेर धावली. ती निघून गेली तसा तो हसला. पटकन ग्रे कलरचा शर्ट काढून अंगावर चढवला आणि स्वतःच आवरू लागला. काही वेळात आरुष तयार होऊन बाहेर आला. ममाच्या जवळ येत तिला हळूच केक ठेवलेला तिथं घेऊन आला आणि परीला जवळ यायला खुणावलं. दोघांनी त्यांचा हात पकडून केक कट करवला आणि ममाला केक कप भरवला. हे सगळं कशासाठी मला समजेल का? आईनं विचारलं. अगं तू बरी होऊन आली आहेस म्हणून. हो आई, छोटंसं सेलिब्रेशन, परी म्हणाली. बरं, हे घ्या म्हणत आईने दोघांना केकचा पीस भरवला आणि त्या दोघांनीही आईला केक पीस भरवला. त्यानंतर आई सोफ्यावर जाऊन बसली. आरुष आईच्या पायाशेजारी जाऊन बसलेला. मधूनच आईकडून लाड करून घेत होता. बसलेल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवत होता. परी केक सर्वांना वाटत होती, पण तिचं लक्ष अधूनमधून आरुष आणि त्याच्या आईकडेच होतं. त्याची आई ही प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. हे पाहून क्षणभर तिलाही तिच्या ममाचीच आठवण झाली. तिचे डोळे थोडे भरून आले तशी ती तिथून आत किचनमध्ये जायला निघाली. परी, कुठे चाललीस बाळा? आईचा आवाज आला. ते कोल्ड्रिंक्स वगैरे आणते ना. इकडे ये आधी, बस इथं. आईने म्हणताच ती आली आणि त्यांच्या पुढ्यात आणि आरुषच्या बाजूला येऊन बसली. आरुषलाही तिचा पडलेला चेहरा जाणवला. त्याने तिला इशाऱ्यानेच विचारलं, काय ग, तुझ्या ममाची आठवण आली का? आईने विचारलं तसं तिने मान हलवली, पण तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडलं. अगं मग मी नाही आहे का तुझी ममा? आई म्हणत अनावर झालेली ती त्यांना बिलगली. असं रडायचं नाही हा परी, मी आहे ना. तुझी आई नसली म्हणून काय झालं? ही आई आहे म्हणत आई तिच्याही डोक्यावरून हात फिरवू लागली. आरुषने मात्र खाली टेकलेल्या तिच्या हातावर आपला हात ठेवला. काही वेळ गेल्यावर आरुषने त्या तिघांचे काही फोटो घ्यायला लावले. असाच सगळ्यांचा एन्जॉय चालू होता. मानसी आणि परीने सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक सर्व केलं. आई मात्र किचनमध्ये जाऊन काहीतरी खुडबुड करत बसली होती. रिशा, मानसी, शिरीष, आरुष आणि परी सगळेच गप्पा करत बसले होते. विषयावरून विषय निघत होते आणि नेमका प्रेमाचा विषय निघाला. आरुष, तुला माहिती आहे, परी कधीच लग्न करणार नव्हती, कारण तिचा प्रेमावर विश्वासच नव्हता. ती काय म्हणायची माहिती आहे? ती म्हणायची, प्रेम हा शब्दच माझ्या डिक्शनरीत नाही आहे. मानसी हसत म्हणाली. हो का? काय सांगतेस? का गं असं परी? मला प्रेमात नव्हतं पडायचं. प्रेम खरं नसतं असं वाटायचं मला. अच्छा, म्हणून ये इश्क नाही आसान, असं होतं का काही? आरुष म्हणाला. तसं नव्हे रे, इश्क म्हणजे रिस्क होती तिच्यासाठी, रिशा म्हणाली आणि हसली. अरे मग माझ्यासाठी केवढी रिस्क असेल, विचार करा ना जरा, आरुष मध्येच म्हणाला. म्हणजे? तिघीने एकदम विचारलं. हो, म्हणजे परीसारख्या मुलीच्या प्रेमात पडायचं, जी इतकी रागीट आहे, एक घाव दोन तुकडे करणारी मुलगी, माझ्या लाईफची केवढी रिस्क घेतली असेल मी. तो तिच्याकडे पाहत म्हणत होता आणि ती मात्र त्याला रोखून पाहत होती. असं ना आरुष? परी किंचित रागाने पाहत म्हणाले. अरे हो, विचार कोणालाही. शिरीष, तू सांग, तुझी झाली असती अशी हिंमत?
शिरीषावर फक्त हसत होता. हो आरुष, तूच करू शकत होता हे. परी, सॉरी या बाबतीत मी आरुषला खरंच मानते. मानसी म्हणाली. परी मात्र त्याला एकटकच पाहत होती. कैसा ये इश्क है, अजब सा रिस्क है. तिच्याकडे पाहता पाहताच आरुषच्या तोंडात चुकून गाण्याच्या लाईन्स आलेल्या. तशी परी उठून त्याला मारायला धावली आणि तोही तिच्यापासून वाचायला धावला, जो तिच्या हातातच येत नव्हता. धावत एकाएकी तो त्यांच्या बेडरूममध्ये शिरला आणि तीही त्याच्या पाठोपाठात गेली. एक क्षणाला तो तिच्या हातात आला तसे तिने त्याला खूप सारे फटके मारले आणि त्याने मात्र कान पकडले. सॉरी, जस्ट किडिंग परी, लव्ह यू यार, म्हणत हसतच तिला जवळ घेतलं. बट आय हेट यू, हलकेच त्याच्या छातीवर मारत तीही त्याच्या मिठीत हरवली. ही कथा इथेच संपलेली आहे. कशी वाटली ते आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. लवकरच फील माय लव्ह ही कथा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर आणखीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.